हा विषय होता आणि आता आज मुंबई नेमकी कोणाची हे सिद्ध होणार आहे, कळणार आहे। आतापर्यंत आपण जर बघितलं तर जे कल आहेत ते महायुतीकडनं अधिक झुकते दिसत आहेत। 99 ज्या सीट्स आहेत त्या भाजपच्या आलेल्या आहेत, 30 सीट्स ज्या आहेत त्या शिंदे गटांच्या आहेत, 2 सीट अजित पवार गटाच्या आहेत। त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या पैकी उद्धव ठाकरेंचे जवळपास 63 सीट आहेत, मनसेच्या 9 सीट्स आहेत आणि शरद पवारांना मात्र अद्यापही भोपळा सुद्धा फोडता आलेला पाहायला मिळत नाहीये। काँग्रेसने मात्र कमाल केलेली पाहायला मिळते। जवळपास 11 ते 15 पर्यंतच्या ज्या काँग्रेसच्या सीट्स आहेत त्या अपेक्षित आहेत। एमआयएमनी 4 सीट्स आणल्यात, त्यामुळे एमआयएमनी देखील मोठ्या प्रमाणात इथे जादू केलेली पाहायला मिळते। मुस्लिम बहुल बहुल जो भाग आहे तिथे ही जादू एमआयएमनी केली आहे। आपण बघतोय की जिथे जिथे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे तिथे एमआयएमनी जादू केली आहे, तिथे काँग्रेसने देखील जादू केलेली पाहायला मिळते। कदाचित जर ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस आलं असतं तर नक्कीच त्याचा फायदा ठाकरे बंधूंना अधिक झालेला पाहायला मिळाला असता। अशा पद्धतीचं एक समीकरण जे आहे ते देखील आता विचारात घेतलं जातंय, कारण अनेक ठिकाणी अगदी काही मतांनी ठाकरे बंधूंच्या सीट हुकलेल्या आहेत। जसं की आपण बघितलं तर सत्यवान दळवींसमोर प्रभाकर शिंदे उभे होते, ते सत्यवान दळवी अगदी 101 मतांनी किंवा 160-170 मतांनी ते पडलेले आहेत। अशा अगदी हार्डली काही मतांनी गेलेल्या सीट्स देखील आहेत। त्याच्यामुळे जर कदाचित काँग्रेस बंधूंबरोबर असती तर आणखीन मोठा फायदा जो आहे तो झाला असता आणि कदाचित सत्ता बदल होण्यास देखील मदत झाली असती असं एक समीकरण बोललं जातंय। मात्र आता ते विचारात घेण्यात अर्थ नाहीये। आपण मतदारांच्या बद्दल बोललो तर मतदार जे आहेत त्यांनी कुठल्याही एका बाजूने कौल दिलेला पाहायला मिळत नाहीये। त्रिशंकू जो आहे तो सगळा झालेला पाहायला मिळतोय। भाजप जरी 90 असलं तरी शिंदेंची मदत त्यांना घ्यावीच लागणार आहे। खरं तर महायुतीतच ते लढले, मात्र शिंदेंनाही फार काही चांगली कामगिरी करता आली आहे असं म्हटलं तर कुठेही चुकीचं ठरणार नाही। त्याचं कारण 50 पैकी 30 सीट्स आणणं हे देखील शिंदेंसाठी खरं तर महत्त्वाची गोष्ट होती, कारण मुंबई नेमकी कोणाची यासाठी सातत्याने विचारणा केली जात होती आणि यामध्ये 52 पैकी जर शिंदेंच्या 30 सीट्स येत असतील तर स्ट्राईक रेट कोणाचा जास्त आहे हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या जवळपास 163 सीट होत्या, 163 पैकी 63 जागा ठाकरेंना मिळालेल्या आहेत, म्हणजे 100 जागांवर कुठेतरी ठाकरेंचा पराभूत झालेला पाहायला मिळतोय। त्यातल्या काही जागा काँग्रेसने देखील घेतलेल्या पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यामध्ये आपण जर एक गोष्ट बघितली तर अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे की मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार हे जे ते सातत्याने सांगत होते ते सातत्याने सध्या खरं होताना पाहायला मिळतंय। कदाचित दुपारनंतर हे आकडे बदलतील, कारण ज्या काही सीट्स येत आहेत त्या अगदी घासून येत आहेत। पूर्ण 50, 100, 20, 30 इतक्याही मतांचा काही ठिकाणी फरक असलेला पाहायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे संध्याकाळनंतर खरं तर हे पिक्चर जे आहे ते अधिक क्लिअर होईल। नेमकं कोणाचं पारडं जड आहे हे संध्याकाळनंतर सांगणं जास्त रास्त असेल। मात्र एक आत्ता आपण बघतोय तर निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शाखा भेटी दिल्या होत्या, खरं तर सातत्याने म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे प्रचार करत नाहीत, प्रचारात ते कमी पडतात। मात्र त्यांनी जी स्ट्रॅटेजी आखली होती ती अत्यंत योग्य पद्धतीने आखली आहे का असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। त्याचं कारण ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट येताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण बघितलंय की मनसेला याआधी आमदारकीला देखील एकही सीट काढता आली नव्हती, खासदारकीला देखील एकही सीट जी आहे ती मनसेला काढता आलेली नव्हती। मात्र मुंबई महापालिकेत मनसेच्या 9 ते 10 सीट्स येणं ही खूप मोठी गोष्ट आहे। ज्या पक्षाकडे आमदार नाहीये, खासदार नाहीये असा व्यक्ती ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये सीट्स काढू शकतो तर कदाचित 2029ची ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची तयारी आहे का, आणि जर 2029ला ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय होईल हे बघणं देखील आता पुढचं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अजितदादांना 2 सीट मिळाल्यात, शरद पवारांना एकही सीट मुंबईतनं काढता आली नाही। याची समीकरणं ही बरीच वेगळी आहेत। ज्या वेळेला शरद पवार गटाकडनं
सीट वाटपाच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी सुरुवातीला ते कन्फ्यूज असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. कोणाबरोबर जावं, अजितदादांबरोबर जावं का असा सवालही त्यांच्यामध्ये उपस्थित झालेला होता. चर्चा देखील तशा पद्धतीने रंगलेली होती. ठाकरे बंधूंबरोबर देखील एका बाजूने चर्चा सुरू होती आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यावेळेला जे राष्ट्रवादीचे जे स्टँडिंगचे नगरसेवक होते किंवा जी महत्त्वाची जी टीम होती जी शरद पवारांबरोबर काम करत होती ही सगळी टीम फुटली आणि ही फुटल्यानंतर काही जण भाजपमध्ये सहभागी झाले, काही जण अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले. कदाचित अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्या मंडळींचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा फायदा झाला असावा. त्यामुळे 2 का होईना त्यांना आकडा गाठता आलेला पाहायला मिळतोय. आणि आत्ता आपण बघतोय की अजूनही मी म्हणतेय तसं कल येत आहेत, कल अजून आलेले नाही आहेत. मात्र ज्या पद्धतीने निकाल जातोय त्या पद्धतीने हा निकाल एका अंगी लागलाय असं आपण म्हणू शकत नाही. जरी महापौर भाजपचा बसला असला तरी सुद्धा ठाकरेंना देखील 75 ते 80 सीट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण जर बघितलं तर मनसेचं तर मी सांगितलंच की त्यांच्याकडे काहीच नसताना त्यांना एवढं मिळतंय. ठाकरेंचं देखील जर आपण बघितलं तर अनेक मोठे मोठे लोक, मोठे मोठे नेते जे आहेत ते फुटले होते. काही जणांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता, काही जण भाजपमध्ये गेलेले होते आणि नगरसेवक देखील जे पूर्वीचे नगरसेवक ठाकरेंचे होते ते जवळपास सगळे नगरसेवक शिंदे गटाने घेतलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही 75 ते 80 सीट्स निवडून आणता ही फार खरं तर मोठी गोष्ट आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. एक नक्की आहे की शेवटी जो जीता वही सिकंदर त्याप्रमाणे सध्या भाजपची वरचढ पाहायला मिळते. नक्कीच शिंदे भाजप बरोबर जाणार. आता हे बघणं देखील खरं तर महत्त्वाचं राहणार आहे. कारण एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की वेळ पडली तर आम्ही ठाकरे बंधूंना देखील सत्तेसाठी सोबत घ्यायला कमी करणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्याचा आता कुठेतरी उहापोह देखील होईल. त्याचं कारण ज्यावेळी मुंबईत सत्ता येईल तेव्हा नेमकं काय होतंय, शिंदेंची जी नाराजी आहे ती पुन्हा एकदा उफाळून येते का, शिंदे नेमकं काय मागतायत, शिंदेंनी महापौर मागितला किंवा महापौर त्यांना देणं शक्यच नाही आहे कारण त्यांच्या सीट्स कमी आहेत. पण जर स्टँडिंग देखील शिंदेंनी मागितली तर भाजप त्यांना स्टँडिंग द्यायला तयार आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण महापौर जर भाजपचं झाला तर कदाचित शिंदे म्हणतील की मला स्टँडिंग द्या आणि हे स्टँडिंग आता भाजपच्या हातातून सोडणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण इतके वर्ष आपण बघतोय की कायम शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र बसलेली महापालिकेत बघायला मिळाली आणि त्यावेळेला नेहमीच शिवसेना हा भाजपचा मोठा भाऊ ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता शिंदे गट नेमकं काय करतंय, शिंदे गटाला पण नेमकी तीच भूमिका बजवायची आहे का हे लक्षात घेऊन भाजप नक्कीच चाल खेळेल. त्याचं कारण भाजप आता महापौर आणि स्टँडिंग कमिटी सोडणार नाही असं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका आहे, मुंबई महापालिकेत अनेक वर्षापासून भाजपची इच्छा होती की इकडे आपला महापौर बसावा, भाजपचा महापौर बसावा आणि आता ही इच्छाच त्यांची कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळते. त्यामुळे शिंदेंना नेमकं ते काय करतायत, शिंदेंना ते काय देणार यावर देखील सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. मात्र एक आपण जर बघितलं तर अंबरनाथचं आपण उदाहरण घेतलं तर ज्या वेळेला शिंदेंनी सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीने चढाओढ झाली त्या पद्धतीने जर मुंबई महापालिकेत होऊ नये यासाठी नक्कीच भाजप काळजी घेईल. आणि मला एक नमूद करावंसं वाटतं इथे की जर समजा ह्यांच्यात आतापर्यंतचा जो आकडा आहे तो 63चा आहे. आकडा हळूहळू वाढतोय. अजून संध्याकाळपर्यंत अजून बरेचसे जे महत्त्वाचे बालेकिल्ले आहेत शिवसेनेचे त्या वॉर्डची मतमोजणी अजून सुरू झालेली नाहीये. त्यामुळे या वॉर्डची जेव्हा मतमोजणी सुरू होईल आणि ज्या वेळेला त्याचा रिझल्ट बाहेर येईल तो रिझल्ट नेमका काय आहे आणि आकडे आणखीन वाढतायत का या सगळ्यावर आता पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई.